नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वामी भक्ती शक्ती या चॅनलमध्ये। तर चला तर आपण कुंभ राशीबद्दल जाणून घेऊया। तर आजचा व्हिडिओ आहे कुंभ राशीच्या लोकांसाठी खूपच महत्त्वाचा, कारण पुढील 7 दिवस तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतात। हा बदल चांगला असेल की धोकादायक हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे। काही लोकांसाठी हे 7 दिवस जीवनात बदलणारे असतील, तर काहींसाठी हे 7 दिवस मोठी परीक्षा घेणारे असतील। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे एक उपाय जो तुमचं नशीब बदलू शकतो। आता आपण येतो त्या सर्वात महत्त्वाच्या भागावर, जे ठरवते की पुढील 7 दिवस तुमच्यासाठी कसे जाणार आहेत। कुंभ राशीच्या लोकांसाठी सध्या आकाशात एक विचित्र पण खूप शक्तिशाली खेळ सुरू आहे। थोडं लक्ष देऊन ऐका, कारण येथूनच सगळं सुरू होतं। शनीचा प्रभाव खूपच राशीच्या स्वभावाला सध्या शनीचा प्रभाव खूपच तीव्र झालेला आहे। याचा अर्थ आहे की जे तुम्ही आधी केलं नाही त्याचं फळ आता मिळणार नाही। चांगलं केलं असेल तर फायदा, चुकीचं केलं असेल तर अडचणी। शनी कधीही अचानक धक्का देतो, आता तो संकेत देतो आणि मग परिणाम। त्यामुळे 7 दिवस तुम्हाला तुमच्या भूतकाळाची आठवण करून देऊ शकतात। राहू आणि असा ग्रह आहे जो प्रभाव निर्माण करतो, अचानक निर्णय घ्यायला लागतो, चुकीचा मार्ग दाखवू शकतो। या 7 दिवसात अचानक कुणावर विश्वास करू नका। अचानक मोठा निर्णय घ्याल पण नंतर पश्चाताप होऊ शकतो, म्हणून कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी वेळ विचार करा। केतू प्रभाव म्हणजे अचानक नातं तुटणं, एखाद्या गोष्टीपासून दूर जाणं, आध्यात्मिक जागृती। काही लोकांच्या आयुष्यात अचानक ब्रेकअप, मित्रापासून दूर जाणं किंवा एखादी गोष्ट संपणं। पण लक्षात ठेवा, जे जातं ते तुमच्यासाठी योग्य नव्हतं। इथे पण एक चांगली गोष्ट आहे, गुरुची नजर अजूनही तुमच्यावर आहे, काही मोठं नुकसान होण्यापासून वाचवेल। यावेळी योग्य व्यक्ती भेटेल, शेवटच्या क्षणी मदत मिळेल, म्हणजे जरी परिस्थिती वाईट वाटली तर पूर्णपणे वाईट नाही। या सगळ्यात ग्रहस्थितीचा एकच अर्थ आहे की तुमच्या आयुष्यात कोणीतरी मोठं घडणार आहे, पण ते काय असेल, संधी की संकट की दोन्ही, हे पुढील 7 दिवसात ठरवणार आहात। या काळात घाईघाईत निर्णय घेऊ नका, कोणावर विश्वास दाखवू नका, शांत राहा, निरीक्षण करा। जे दिसतं ते खरं असेल असं नाही। आता पुढच्या भागात मी सांगणार आहे 7 दिवस नेमकं कोणते धोके येऊन जातील। मित्रांनो, आता येतो सर्वात महत्त्वाचा आणि थोडासा भयंकर भाग। पुढचे 7 दिवसात कुंभ राशीच्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी, कारण काही असे धोके आहेत जे अगदी अचानक समोर येऊ शकतात। ध्यान देऊ नका, कारण एक चूक मोठं नुकसान करू शकते। या काळात अचानक खर्च वाढेल, अनावश्यक गोष्टीवर पैसे जातील, कोणीतरी पैसे मागेल। सर्वात मोठा धोका म्हणजे विश्वासघात। कोणावर विश्वासघात ठेवून पैसे दिले तर परत मिळणं कठीण होऊ शकतं। ऑनलाईन फसवणूक, कॉल्स, खोटे ऑफर्स यापासून सावध राहा। जलद पैसे मिळवण्याचा मोह, मोठं नुकसान, नातेसंबंधातील तणाव, जवळचे दूर जाऊ शकतात। या 7 दिवसात छोट्या गोष्टीवरून मोठं भांडण होऊ शकतं, गैरसमज वाढतील, तुमचं बोलणं चुकीचं समजलं जाईल। जोडीदार, जवळचे मित्र, कुटुंबातील सदस्य, एक चुकीचं वाक्य नातं बिघडू शकतं, त्यामुळे शांत राहणं खूप गरजेचं आहे। आरोग्याचा धोका, शरीर देईल संकेत। या काळात शरीर तुम्हाला काही संकेत देतील, डोकेदुखी, थकवा, झोप न लागणे, चिडचिड। पण बहुतेक लोक दुर्लक्ष करतात आणि तेच नंतर मोठी समस्या बनू शकते। वेळेवर विश्रांती घेणं, पाणी जास्त पिणं, स्ट्रेस कमी ठेवा। अचानक निर्णय आयुष्य बदलू शकतात। राहूच्या प्रभावामुळे तुम्ही अचानक मोठे निर्णय घेऊ शकता, नोकरी सोडणं, नवीन काम सुरू करणं, कोणावर विश्वास ठेवणं। पण हे निर्णय योग्य असतीलच असं नाही। 2 वेळा नाही, 10 वेळा विचार करा। मानसिक ताण, मन अस्तव्यस्त होऊ शकतं। या 7 दिवसात मन खूप बदललं राहील, कधी खूप आनंद तर कधी निराशा, कारण ग्रहाचा प्रभाव थेट मनावर पडतो। चुकीचे विचार वाढू शकतात। एकटं बसून जास्त विचार करू नका, स्वतःला व्यस्त ठेवा। फसवणूक आणि धोका, कोणावर विश्वास ठेवण्याचा हा सर्वात धोकादायक भाग आहे। कोणीतरी तुमच्यासोबत चांगलं वागेल पण मागून नुकसान करू शकतो। खोटं बोलणं, फेक वाचन, स्वार्थी लोक, प्रत्येक हसवणारा चेहरा विश्वासी नसतो। हे 7 दिवस तुम्हाला टेस्ट करणार आहेत, तुमचं संयम, तुमचा निर्णय, तुमचं नशीब। जर तुम्ही सावध राहिला तर मोठं नुकसान टळू शकतं, पण जर दुर्लक्ष केलं तर छोट्या चुका मोठं रूप घेऊ शकतात। आता पुढच्या भागात मी सांगणार आहे धक्कादायक बदल, जे तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतात।
मंडळी, आता जो भाग ऐकणार आहात तो कदाचित तुमच्या आयुष्याशी थेट जोडलेला असेल. पुढचे 7 दिवस कुंभ राशीच्या अनेक लोकांच्या आयुष्यात अचानक, अनपेक्षित आणि धक्कादायक बदल होऊ शकतात. हे बदल कोणते असतील, चांगले की वाईट, हे पूर्णपणे तुमच्यावर परिस्थितीवर अवलंबून आहे. ध्यान देऊन ऐका. अचानक संधी, नशीबदार ठोकवणे. काही लोकांसाठी अचानक नवीन जॉब ऑफर, अनपेक्षित पैसे मिळणे, जुने अडकलेले काम पूर्ण होणं, तुम्ही अपेक्षा नसले तरी, केले नसेल तरी अचानक काहीतरी चांगलं होईल. पण हा संधी ओळखणं खूप महत्त्वाचं आहे, कारण कधी कधी संधी आणि फसवणूक एकसारखी दिसते. नोकरी किंवा व्यवसायात मोठा बदल. नोकरी बदलण्याची वेळ येऊ शकते. बॉस सोबत वाद होऊ शकतो. अचानक ट्रान्सफर. काही लोक स्वतःहून निर्णय घेतील तर काहींना परिस्थिती मजबूर करेल. घाईत घेतलेला निर्णय तर पश्चाताप देऊ शकतो. नातेसंबंधात मोठा धक्का. काही लोकांसाठी हा भाग सर्वात कठीण असू शकतो. अचानक ब्रेकअप. जवळच्या व्यक्तीचा विश्वासघात. गैरसमजमुळे दुरावा. तुम्हाला वाटतं का हे माझ्यासोबतच का? पण कधी कधी जे तुटतं ते तुमच्यासोबत योग्य नसतं. जुने नाते परत येते. हा भाग खूप इंटरेस्टिंग आहे. काही लोकांच्या आयुष्यात जुनी व्यक्ती परत येऊ शकते. एक्स कॉल करू शकते. जुना मित्र पुन्हा संपर्क करेल. पण इथेच धोका आहे. ती व्यक्ती खरंच बदलली आहे का, की पुन्हा तुम्हाला दुखवणार आहे? आजचा प्रवास किंवा बदल. अचानक ट्रिप, प्रदेशातून संधी, नवीन ठिकाणी जाणं. हे बदल सुरुवातीला कठीण वाटतील पण भविष्यासाठी चांगले ठरू शकतात. मोठा फायदा किंवा नुकसान. या काळात खूप अनपेक्षित आहे. काही लोकांना अचानक पैसे मिळेल तर काही लोकांना नुकसान. रिस्क जास्त आहे. चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक. नुकसान. या 7 दिवसात तुम्हाला एक असा निर्णय घ्यावा लागू शकतो जो तुमचं आयुष्य बदलून टाकेल. करिअर, रिलेशनशिप, राहण्याचं ठिकाण. हा निर्णय भावनेतून घेऊ नका. शांत मनाने विचार करा. सर्वात मोठा संकेत. मंडळी, हे सगळे बदल एकच गोष्ट सांगतात. तुमचं आयुष्य एका टर्निंग पॉईंटवर आहे. तुम्ही योग्य निर्णय घेतला तर यश, पैसा, आनंद. पण चुकीचा निर्णय घेतला तर नुकसान, तणाव, पश्चाताप. त्यामुळे पुढील 7 दिवस सावध राहा. जय करून आता पुढच्या भागात मी सांगणार आहे पैसा आणि करिअरबद्दल मोठं सत्य. मंडळी, आता येतो तो भाग जो प्रत्येकाच्या आयुष्यात सर्वात जास्त महत्त्वाचा असतो. प्रेम आणि नातं. पुढील 7 दिवसात कुंभ राशीच्या लोकांसाठी या क्षेत्रात खूप काही बदल घडू शकतात. काहींसाठी आनंद तर काहींसाठी मोठी परीक्षा. ध्यान देऊन ऐका. सिंगल लोकांसाठी अचानक प्रेमाची एंट्री. जर तुम्ही सिंगल असाल तर अचानक कोणीतरी तुमच्या आयुष्यात येऊ शकतो. नवीन ओळख, सोशल मीडियावर संपर्क किंवा अनोळखी व्यक्ती अचानक जवळ येईल. तुम्हाला वाटेल हीच ती व्यक्ती आहे. घाई करू नका. प्रत्येक आकर्षण प्रेम नसतं. असणाऱ्या टेस्टचा काळ. जर तुम्ही आधीच रिलेशनशिपमध्ये असाल तर हे 7 दिवस तुमच्या नात्यातील परीक्षा घेतली. छोटे गैरसमज, संवाद कमी होईल. त्यामुळे शांत राहा, समजून घ्या. आणि या काळात तुमचं बोलणं चुकीचं समजलं जाऊ शकतं आणि समोरचं बोलणं तुम्हाला चुकीचं वाटेल. अनावश्यक भांडण, मन दुखवणं. तर तुम्ही असं म्हणलास तर हे नातं बिघडवतं. काही लोकांसाठी एक्स अचानक कॉल करू शकतं आणि मेसेज पुन्हा भेटण्याचा प्रयत्न. मन पुन्हा त्या दिशेने वळण. एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा. हे नातं कधी तुटलं होतं? जर तुटलं असेल तर पुन्हा दाखवलं जाऊ शकतं. भावना खूप वाढतील. पटकन प्रेमात पडणं, पटकन राग येणं, पटकन निर्णय घेणं. पण भावनेत घेतलेले निर्णय बहुतेक वेळा चुकीचे ठरतात. या 7 दिवसात संवाद वाढवा. शांत राहा. समोरच्याला समजून घ्या. घाई करू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, प्रेमात संयम ठेवा. मंडळी, प्रेम हा खेळ नाही, तो विश्वावर टिकतो. या 7 दिवसात काही नाती मजबूत होतील, काही नाती तुटतील. पण ते खरं असेल ते टिकल. आता पुढच्या भागात मी सांगणार आहे तुमच्या मनावर काय परिणाम होणार आहे. जो समजून घेतला नाही तर तुम्ही स्वतःला हरवू शकता. आता आपण येतो भागावर सगळ्यात जास्त दुर्लक्षित होतो. तुमचं मन, तुमची मानसिक स्थिती. पुढील 7 दिवसात कुंभ राशीच्या लोकांवर मनावर थेट परिणाम होणार आहे. आणि लक्षात ठेवा, जर मन मजबूत असेल तर कोणताही संकट लहान वाटतं. पण मन कुमकुमत असेल तर छोटी गोष्ट मोठी वाटते. कधी खूप आनंद, कधी अचानक उदासी, कधी कारण नसताना टेन्शन. तुम्हाला समजणार नाही माझं असं का होतं. हे पूर्णपणे ग्रहाच्या प्रभावामुळे आहे का? तुम्ही जास्त विचार करायला लागेल. भूतकाळ आठवेल. मी बरोबर केलं का? पुढे काय होणार? आणि त्यामुळे झोप उडते. मन शांत राहत नाही. या 7 दिवसात लहान गोष्टीवर राग येईल. लोक त्रासदायक वाटतील. संयम कमी होईल. तुम्ही काही वेळा असं बोललात का तुम्हाला नंतर पश्चाताप देईल. काही लोकांना असं वाटेल कोणी मला समजून घेत नाही, मी एकटाच आहे. पण हे वास्तव नसतं. हे फक्त मनाचा खेळ असतो.
कामात लक्ष लागणार नाही, निर्णय घेणं कठीण जाईल, गोंधळ वाढेल, त्यामुळे चुका होण्याची शक्यता वाढेल. काय करायला हवं? या काळात स्वतःला सांभाळणं खूप गरजेचं आहे. जास्त विचार करू नका, स्वतःला व्यस्त ठेवा, पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहा, मोबाईल सोशल मीडियावर कमी वापरा. मंडळी, ह्या 7 दिवसात तुमच्या मनाची परिस्थिती घेणार आहे. तुम्ही जर शांत राहिला तर संयम ठेवावा लागेल. जर तुम्ही या काळात मजबूत बाहेर पडाल. जर तुम्हाला मनाला कंट्रोल केलं नाही तर मन तुम्हाला कंट्रोल करेल. आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग जो तुमचं नशीब बदलू शकतो. मंडळी, आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते धोक्याचं होतं आणि प्रत्येक संकटासोबत उपाय असतो. आता मी तुम्हाला सांगणार आहे काही सोपे प्रभावी उपाय 7 दिवसात तुम्ही शांतचित्तेने करा. कुंभ राशीचा स्वामी शनी असल्यामुळे दररोज सकाळी किंवा संध्याकाळी शांतपणे बसा आणि हा मंत्र म्हणा. ओम शनिये शनिचाराय नमः 108 वेळा म्हणा. मन शांत होईल, नकारात्मक ऊर्जा कमी होईल, अडचणीचा प्रभाव कमी होईल. काळे तीळ दान करा, गरजूंना अन्न द्या, शक्य असेल तर तेलाचा दिवा लावा. हा उपाय शनीचा प्रभाव संतुलित करतो. मिठाच्या पाण्याने स्नान. रोज अंघोळ करताना पाण्यात थोडंसं मीठ टाका. नकारात्मक ऊर्जा दूर होते, मन हलकं वाटतं, शरीर रिलॅक्स होतं. डोळे बंद करा, श्वासावर लक्ष द्या, 10 मिनिटं करा. ओव्हरथिंक कमी होईल, निर्णय स्पष्ट होतील. या 7 दिवसात कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका, मोठे निर्णय घाईत घेऊ नका आणि रोज सकाळी स्वतःला एक वाक्य सांगा. मी शांत आहे, मी सुरक्षित आहे, सर्व काही माझ्या बाजूनी आहे. हा छोटा उपाय तुमचं मन आणि ऊर्जा दोन्ही बदलतो. भांडण टाळा, नकारात्मक लोकांपासून दूर राहा, चुकीचे निर्णय घेऊ नका. मंडळी, ग्रहाचा प्रभाव असतो पण पूर्ण नियंत्रण नाही. तुमचे निर्णय, तुमचं वागणं हेच तुमचं भविष्य घडवतं. जर तुम्ही हे उपाय मनापासून केले तर मोठं संकटही टाळता येऊ शकतं. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल, कमेंटमध्ये ओम शनिचाराय नमः नक्की लिहा आणि हा व्हिडिओ शेअर करा. कदाचित कोणाचं तरी नशीब बदलू शकतं. आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलो आहोत, पण लक्षात ठेवा, हा शेवट नाही, हे सगळं नवीन सुरुवात असू शकतं. पुढील 7 दिवसात साधे नाही तर काहीसाठी मोठी संधी येऊ शकते, तर काहीसाठी मोठा इशारा. हे पूर्णपणे तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे. जर तुम्ही सावध राहिला तर योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल. परिस्थिती तुमच्या बाजूने फिरू शकते, तर छोट्या चुका मोठं नुकसान करू शकतात. शांत राहा, संयम ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कधी कधी जीवन आपल्याला थांबवतं, कारण पुढे काहीतरी मोठं येणार असतं आणि कदाचित ते मोठं काहीतरी तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल, कमेंटमध्ये ओम शनिचाराय नमः नक्की लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. तर मंडळी, कुंभ राशीच्या लोकांसाठी 7 दिवस खूप महत्त्वाचे ठरणार आहे. तर ही माहिती तुम्ही पूर्णपणे बघितली तर नक्कीच तुम्हाला ही उपयोगी पडणार आहे. जर तुम्हाला ह्याचं उपयोग नसेल तर तुम्ही लोकांना शेअर करा. तुमच्या हातात त्यांचं जीवन असणार आहे, त्यांची खुशी असणार आहे. तर नक्की तुम्ही लोकांना शेअर करा गोष्ट आणि रोज तुम्ही कमेंटमध्ये ओम शनिचाराय नमः लिहिला अजिबात विसरू नका आणि हाच मंत्र 108 वेळा म्हणायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया आपण अशाच नवनवीन व्हिडिओला. अशाच नवनवीन राशी भविष्य जाणून घेण्यासाठी स्वामी भक्ती शक्ती या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण की तिथंच मिळतील तुम्हाला राशींचे अचूक माहिती आणि राशीबद्दल जे काय घडणार आहे ते घटना तुम्हाला स्वामी भक्ती शक्ती या चॅनलच्या द्वारे तुम्हाला मिळली जाईल. तर आपल्या चॅनलला शेअर करा, मित्रांसोबत सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन येणार आहे पुन्हा. चला तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. स्वस्त खा आणि मस्त राहावा. सर्वांना बाय बाय.